नमस्कार, जय भीम. मी सत्यमा सौंदरमल. आज आम्ही इकडे उल्हासनगरला आलेलो आहोत. इकडे कायद्याने वागा लोक चळवळीचे कार्यकर्ते आणि गेल्या कित्येक वर्षापासून ते कायद्याच्या चौकटीत राहून काम करतात आणि गेल्या 3 दिवसापासून ते उपोषणाला बसलेले आहेत. या अगोदर त्यांनी 30 उपोषण केलेले आहेत आणि आत्ताच्या याच्यामध्ये त्यांचं असं आहे की त्यांची तब्येत साथ देत नाहीये, त्यांना काही आजार पण आहेत. परंतु असं असताना सुद्धा कायद्याने वागा या लोक चळवळीचा एक एक भाग म्हणून आम्ही सुद्धा कार्यकर्ते आहोत आणि मी बीडहून आलेली आहे. बीडमध्ये मी वेगवेगळ्या मुद्द्यावर आम्ही काम करतोय. ते काम करत असताना बालविवाहासारखे मुद्दे असतील, डोमेस्टिक व्हायलन्स सारखे असतील, वेगवेगळ्या महिलांचे प्रश्न असतील, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असतील, हे सगळं काही सोडवत असताना आम्ही कायद्याचा आधार घेऊनच हे काम करतोय. आणि असं झालेलं आहे की उल्हासनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्यांनी अख्खं आयुष्य ज्यांची अख्खी हयात त्यांनी कायदेशीर वागण्यात, वर्तनात आणि संवैधानिक वर्तनात त्यांनी घातली. त्यांचे जे काही लढे होते बाबासाहेबांनी लढलेले ते फक्त संवैधानिक मार्गाने लढलेले होते. आणि असं म्हणतात की जगामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच लढे हे रक्तविहीन क्रांती त्यांनी केलेल्या होत्या. आणि असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा बेकायदेशीर आणि असंवैधानिक मार्गाने उल्हासनगर या ठिकाणी बसवलेला आहे. आणि त्यामुळे तो पुतळा तिथून हटवण्यात यावा, म्हणजे त्या ज्या स्मशानभूमीत तो पुतळा बसवलेला आहे तो हटवण्यात यावा, यासाठी राज असरोणकर जे उपोषण करत आहेत, तर त्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. आणि इथलं जे काही पुतळा स्मशानभूमीत बसवण्याच्या पाठीमागचं जे काही पॉलिटिक्स आहे तर ते भयंकर आहे. आणि हा एक काय होतं ना की एक ट्रेंड लोक सुरू करतात किंवा त्याच्या पाठीमागे जे असतं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भोवतीचं जे वलय आहे, जे व्हॅल्यू आहे, जे मूल्य आहेत, तर ते कुठंतरी त्याला डॅमेज करायचं आहे. आणि याच्यासाठी इथले जे काही सत्ताधारी आहेत, जे काही त्या पुतळा बसवणाऱ्यामध्ये ज्यांचा महत्वाचा वाटा आहे, ती लोक आहेत. तर त्याच्यासाठी राज असरोणकर सर आणि त्यांचे काही कार्यकर्ते जे आहेत, आम्ही आहोत सोबत, तर ते लढत आहेत. आणि याच्या पाठीमागे म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी या बाबतीत उपोषण केलं होतं. त्यांना पत्रव्यवहार दिले, आम्ही त्याच्यावर कारवाई करू असं त्यांनी म्हटलं गेलं, परंतु ते काही होत नाही. त्याच्यामुळे आता आज 3 दिवस झालेले आहेत राज असरोणकर सर उपोषणाला बसलेले आहेत. आणि आमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तो पुतळा हटवण्यात येणार नाही, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं आहे, जोपर्यंत तो पुतळा तिथला स्मशानभूमीतील हटवण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही माझं उपोषण थांबवणार नाही. सो आमचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने या बाबतीत लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा जर हे उपोषण, हे आंदोलन जर चिघळलं तर याला जबाबदार प्रशासन राहील. आणि त्यांच्या तब्येतीची जास्त काळजी आहे आम्हाला, कारण का त्यांचं प्रत्येक काम आम्हाला एक ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत, एक मार्गदर्शक आहेत की आम्हाला काम करत असताना खूप काही गोष्टी ते सांगत असतात की हे काम करत असताना काय काय करावं लागतं. आणि ते स्वतःही कधीच ते कायद्याचे चौकट मोडत नाहीत. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे किंवा ते आमच्या हजारो कार्यकर्त्यांची प्रेरणा आहेत. त्यामुळे त्यांच्या उपोषणाकडे तातडीनं प्रशासनानं लक्ष देत कारवाई करावी आणि तिथला जो स्मशानभूमीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तर तो तात्काळ हटवण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्रभर या बाबतीत आंदोलन केली जाते.